आज जाणून घेऊया निवडणुकीविषयीच्या काही गोष्टी। महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा आता अखेरचा टप्पा आहे। आता आणखी 2 टप्प्यानंतर लोकसभा निवडणुकांची सांगता होईल आणि 4 जून रोजी निकालही लागेल। यंदा लोकसभेसाठीचं मतदान 7 टप्प्यांमध्ये होत आहे। पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी झालं, तर शेवटचं मतदान 1 जून रोजी होईल। निवडणुकीचा कालावधी सुमारे 1.5 महिना आहे। त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। इतकी प्रगती केल्यानंतर 3 वा फार तर 4 टप्प्यात निवडणूक प्रक्रिया संपायला हवी अशी अनेकांची अपेक्षा होती। पण या निवडणुकीनिमित्तानं देशात 1952 साली झालेल्या निवडणुकांची जी माहिती समोर आली ती फारच गमतीदार व धक्कादायक आहे। तब्बल 68 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं। आज कोणाला खरं वाटणार नाही, पण पहिली निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 इतका प्रदीर्घ काळ चालली होती। त्यावेळी देशाची लोकसंख्या 36 कोटी व मतदारांची संख्या होती 17 कोटी 36 लाख एवढी आणि मतदान झालं होतं 68 टप्प्यात। त्याची अनेक कारणं होती। देश नुकताच स्वतंत्र झाला होता। रेल्वे, विमान इत्यादी दळणवळणाची साधनं कमी होती, पक्के रस्ते कमी होते, सरकारी वाहनांची व सरकारी कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी होती, पोलीस व सुरक्षा दलातील जवान पुरेसे नव्हते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया, मतदान व मतमोजणी पद्धत याविषयी फारच कमी लोकांना माहिती होती आणि तीही अपुरी। त्यामुळे 68 टप्प्यात मतदान झालं। पहिल्या निवडणुकीत प्रति मतदार केवळ 60 पैसे खर्च झाला होता। त्या 68 टप्प्यातील निवडणुकीला खर्च आला होता फक्त 10 कोटी 50 लाख रुपये। यंदाच्या निवडणुकीत प्रति मतदार खर्च होणार आहे 700 रुपये। म्हणजे एकूण खर्च किती होईल याचा अंदाज तुम्हीच लावू शकता। याशिवाय राजकीय पक्ष व उमेदवार करता तो खर्च वेगळाच। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पॉलिटिकल वजीरच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।